नमस्कार. सगळ्यांचं रीडर्स आर लीडर्स ह्या ऑनलाईन बुक क्लबमध्ये स्वागत आहे. आपण ह्या बुक क्लबमध्ये गेल्या जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून वेगवेगळ्या सेल्फ हेल्प कॅटेगरीतले पुस्तकं आपण घेत आलेलो आहोत. आणि आता मध्ये असं ठरवलं की आता आपण थोडंसं फायनान्शियल काही पुस्तकं घेऊया. मग त्यामुळे आपण आता हे पहिलं पुस्तक घेतलंय द सायकोलॉजी ऑफ मनी. म्हणजे खरं म्हटलं बुक क्लब मधलं 8वं पुस्तक आणि फायनान्स फायनान्स कॅटेगरी मधलं हे पहिलं पुस्तक. द सायकोलॉजी ऑफ मनी रिटन बाय मॉर्गन हॉसेल. खूप छान पुस्तक लिहिलंय आतापर्यंत. तरी आता आपण 2 आपले चॅप्टर्स झालेले आहेत आतापर्यंत, इंट्रोडक्शन आणि नो वन इज क्रेझी हे आपण परवा बघितलं होतं. आता आपण चॅप्टर 2 सुरू करतोय. तेवढंच इंटरेस्टिंग आहे. नाव आहे लक अँड रिक्स. ओके. तर नाव बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं लक अँड रिक्स म्हणजे आता इथे मॉर्गन हाऊस यांना काहीतरी सांगायचं असेल की लकी असतात माणसं, किंवा रिक्स किती घेतो त्यावर यश असतं. तर तसंच काहीसं आहे, मात्र यांनी खूप डीप मध्ये सांगितलंय. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की हे पुस्तक आपल्याला अवेअर करण्यासाठी आहे, स्वतःबद्दल, समाजाबद्दल, आपल्या हॅबिट्स बद्दल. ओके. हे फक्त आपल्याला अवेअरनेस करण्यासाठी. इथे कुठेही आपल्याला कुठला ट्रेड घ्यावा, कुठे इन्व्हेस्ट करावी, कसा पैसा कमवावा हे अजिबात सांगितलं जाणार नाही. ओके. पण आपल्या हॅबिट्स आपण कशा एफेक्ट होतात, आपली सायकोलॉजी, आपण विचार कसं करतो पैशाबद्दल, आणि आपण स्वतःला काय समजतो. ओके. ह्या सगळ्या आणि काय समजायला हवं, आणि किती ग्रीड असायला हवी, किती ग्रीड नसायला हवी. ओके. की आपण बऱ्याच वेळेस धावतोय पैशाच्या मागे, किती धावायला हवं, कुठे थांबलं पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये त्यांनी छान कव्हर केल्या. त्यातलं दुसरं चॅप्टर आपण आता घेतोय, लक अँड रिक्स. लक अँड रिक्स आर सिबलिंग. सिबलिंग म्हणजे भावंड आहेत, लक आणि रिक्स. म्हणजे काही जण म्हणतो ना आपण की यार काय लकी येतो. ओके. त्याच्याकडे सगळंच आहे बुवा, त्याच्या वडिलांची सगळी इस्टेट त्याला मिळते, सगळं त्याला घरी कमवून ठेवलेलं आहे, तेही मिळतंय. आणि दुसरं रिक्स म्हणजे काय, की काही गोष्टींमध्ये धोके घ्यावे लागतात, की रिस्क घ्यावी लागते. आता रिक्स आणि काहींना रिक्स घ्यावी लागते आणि काहींना लक, ते लकी असतात. मग आता आपण म्हणतो ना लक इज 1%, 99% इज हार्ड वर्क. तसं रिस्कच्या बाबतीमध्ये पण सांगितलंय, काही गोष्टी आयुष्यामध्ये असे धोके आपल्याला येतात आणि आपल्याला कळतं ते माझ्याच बाबतीत का. ओके. अरे इथंचं किती व्यवस्थित झालं, सगळेजण सेटल आहेत किंवा किती पटकन लाईन लागून गेली, आणि आपल्या बाबतीत असं काहीतरी वेगळं होतंय असं आपल्याला वाटत असतं. तर ह्या लक आणि रिस्क यांचा काही ताळमेळ बसतोय का, किंवा आपल्याला याच्यामधलं काही कोरिलेशन करून आपण कुठे आहोत, आपण किती लकी आहोत हे समजू शकतं का? तर हा एक थोडासा प्रयत्न मी करतोय. पण यांनी खूप डीपमध्ये सांगितलंय सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये. द लक अँड रिस्क आर सिबलिंग. दे आर बोथ द रियालिटी दॅट एव्हरीवन आउटकम्स इन लाईफ इज गायडेड बाय फोर्सेस अदर दॅन इंडिव्हिज्युअल एफर्ट्स. बघा इथे त्यांनी समजून डायरेक्ट सांगितलंय, जे तुमच्या आयुष्यामध्ये धोके येणार आहेत, किंवा जे आयुष्यामध्ये तुमचं लक असणार आहे, म्हणजे आपण म्हणतो एक नशीब असणार आहे, तर दॅट इज नॉट ऍक्च्युली इन युअर कंट्रोल. ओके. म्हणजे एखाद्याला लॉटरी लागली. ओके. तर त्याच्या हातात नाही, ती लागू शकते, बाकी बरेच फॅक्टर असू शकतात. पण लॉटरीपर्यंत तिकीट घेण्याचा प्रयत्न तर त्याने करायचे. ओके. तिथपर्यंत त्याने प्रयत्न, मी आय एम नॉट, म्हणजे मी काय असं म्हणत नाही लॉटरीचं तिकीट काढा, मी फक्त सांगतोय की त्याचा आधीचा प्रयत्न सगळा तो त्याचा असणार आहे, पण लॉटरी लागेल का नाही हे नशिबावर अवलंबून आहे. द थिंग इज दॅट की हा जो काही लकचा पार्ट आहे तो त्याच्या कंट्रोलमध्ये नसतो. तसंच आता मी चाललोय, आता मला थोडी वाटतं की कधी ऍक्सिडेंट व्हावं, किंवा कोणा एखादा इंडिव्हिज्युअल चाललाय रस्त्याने, त्याला थोडी वाटतं की ऍक्सिडेंट व्हावा, पण त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर ही रिस्क पण आहे. ओके. आणि ती तुम्हाला कंट्रोलमध्ये नाही, तुमच्या कंट्रोलमध्ये नाही इन द सेन्स काय, की कुठून काय होईल सांगता येत नाही. तुम्ही किती जरी रस्त्याने सरळ चाललायत, ओके, आणि काहीतरी होऊ शकतं. ही रिस्क प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असू शकते. तर ही आपण कंट्रोल करू शकत नाही. ओके. तर आता हे डीप मध्ये समजून घ्या. तुम्हाला ह्या स्टार्टिंग मध्ये असं वाटेल, नाही नाही काहीतरीच बोलताय, लक तर माहिती 1% असतं, आपलं हार्डवर्कच खूप महत्वाचं आहे. मग ठीक आहे, हे सगळं जरी असलं तरी मॉर्गन हौसेल आपल्याला काय समजून सांगताय, आणि आपण ते काय समजून घ्यायचंय हे खूप पुढे महत्वाचं आहे. म्हणजे खूप लाईटली घेऊ नका, हा चॅप्टर खूप डीप मध्ये आहे. वेन आय रेड इट, मी सुद्धा शॉक झालो की अरे हा आपण विचार करायला पाहिजे होता. मी पुढे सांगतो, अजून मला बरंच याविषयी बोलायचं आहे. तर पहिल्या याच्यात ते सांगताय लक्स सॉरी लक अँड रिक्स आर सिबलिंग. त्याच्यामध्ये त्यांनी सांगताय लक म्हणजे काय, द गुड आउटकम ड्रिव्हन बाय फोर्सेस आउटसाइड युअर कंट्रोल. म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचं खूप छान आउटकम मिळालंय, बट आउटसाइड युअर कंट्रोल, तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, पण तुम्हाला ते आउटकम मिळालेलं आहे. त्याचबद्दल रिक्स बद्दल सांगताय अ बॅड आउटकम ड्रिव्हन बाय फोर्सेस आउटसाइड युअर कंट्रोल. रस्त्याने चाललाय, मध्येच कोणीतरी आलं ठोकून गेलं. ओके. तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये ते,
पण त्याच्यामुळे तुम्हाला काय झालं, चुकीचं आउटपुट मिळालं, बॅड आउटपुट मिळालं. तसंच तुम्ही रस्त्याने जाताय आणि तुमचं पेट्रोल संपलं, तेवढ्यात कोणीतरी आलं आणि लगेच तुम्हाला सांगितलं, अरे चल मी तुला मदत करतो, माझ्याकडे एक्स्ट्रा पेट्रोल आहे, तू घे. हे लक झालं. ओके. तसंच शेअर मार्केटच्या बाबतीत पण तुम्ही कधी शेअर मार्केट समजा नाहीच वापरत आहे आणि कधीतरी तुम्हाला वाटलं की अरे चल आपण एकदा काहीतरी करून बघूया. ओके. आणि जस्ट तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं आणि काहीतरी ट्रेड घेऊन टाकला आणि एकदमच तुम्हाला त्याचा चौपट पाचपट एकदम नफा झाला. ओके. मग इथे कधीतरी म्हणतो आपण, अरे हा लक आहे बाबा, काहीतरी मला एक लक झालं आणि ते होऊन गेलं. आणि बरोबर मी त्याच फेजमध्ये होतो आणि मी तसं झालं. तर हे असं असू शकतं. याच्यामध्ये खूप डीप आहे, म्हणजे मला आता थोडा वेळ लागेल तुम्हाला सगळं समजून सांगायला, पण मी आय विल डू दॅट. तर याच्यात एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय लक्स, की बिंग बॉर्न इन अ राईट कंट्री, गोइंग टू द राईट स्कूल, मीटिंग द राईट पर्सन ऍट द राईट टाइम. म्हणजे हे पण एक लकच आहे. ते आणि पुढे आपल्याला बिल गेट्स यांचं उदाहरण बघायचंच आहे त्यासाठी, पण त्याच्या आधी मी बरेचसे उदाहरणं आता देणार आहोत. तर बिंग बॉर्न इन अ राईट कंट्री, की तुम्ही एक चांगल्या कंट्रीमध्ये जन्माला आला, हे पण एक लकच आहे. गोइंग टू द राईट स्कूल, तुम्ही एक चांगल्या स्कूलमध्ये जाताय, हे एक लक आहे. मीटिंग द राईट पर्सन ऍट द राईट टाइम, हे पण एक लकच आहे. ओके. जसं आता न्यूटनचं आपण म्हणतो की ऍपल खाली पडला. ओके. आणि खाली पडल्यानंतर काय झालं, त्याला एकदम आठवलं की अरे हा ग्रॅव्हिटी आहे. ओके. आणि त्यांनी लगेच ते सांगितलं. हे पण एक लकच आहे की तेव्हा त्याचा थॉट प्रोसेस चालू होती आणि त्या थॉट प्रोसेसमध्ये ते ऍपल खाली पडला आणि त्यांनी लगेच ते कॅच केले. कॅच केलं इन द सेन्स तो थॉट कॅच केला. याच्यामध्ये डीप थिंकिंग अशी पण आहे की ही वॉज ऍक्च्युली कॉन्स्टंटली सर्चिंग द आन्सर फॉर दिस ऑल दी अनआन्सर क्वेश्चन्स. तो शोधत होता की काय असेल आणि त्या थॉट प्रोसेसमध्ये होता. आणि त्या थॉट प्रोसेसमध्ये असताना नेमकं ते ऍपल खाली पडलं. दॅट वॉज अ लक. आणि मग ते त्यांनी लिंक केलं. तो त्याचा हार्डवर्क आहे. पण तो त्या इन्व्हायरमेंटमध्ये होता, तो सुट्ट्यांमध्ये गावाकडे गेलेला होता. तुम्ही जर ते वाचलं याच्याबद्दल, न्यूटन बद्दल, तर त्या गावाकडे गेल्यानंतर थांदरीत बसला असताना तो काही प्रश्नांची उत्तरं शोधत होता, तेव्हा ती घटना घडली. मग तो त्या राईट प्लेसवर होता, राईट जागी होता, राईट इन्व्हायरमेंटमध्ये होता. ते समजा मग शहरामध्ये असता, सगळी धावपळ चालू असती, सगळ्या त्याला गर्दी असते, त्याच्यामुळे ऍपल पडल्यास त्याला कळलं नसतं, पण तो कुठेतरी राईट प्लेसमध्ये होता. तसंच असे बरेच एक्झाम्पल आहे. जसं आमच्या केमिस्ट्रीमध्ये असं सांगितलं तर बेन्झिनचा जो इन्व्हेन्शन आहे बेन्झिन, तर बेन्झिनचं पण हे स्वप्नामध्ये आलेलं आहे. स्वप्नामध्ये त्याला सापडलं एकदम ते बेन्झिनचं स्ट्रक्चर, म्हणजे साप स्वतःच्याच शेपटीला खातोय असं त्याला म्हणजे असं दिसलं स्वप्नामध्ये. आणि तो म्हणे, अरे वाय शुड आय नॉट ट्राय सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. ओके. मग 6 कार्बन आहे, मग तो सायक्लिक मध्ये त्याने केले. बट द लक इज दॅट की त्याला स्वप्न पडलं. ओके. का तर तो त्या फेजमध्ये होता. आणि त्या फेजमध्ये जाणं हे सुद्धा एक लक आहे. मग इथून ऑथरला काय सांगायचंय इनडायरेक्टली, म्हणजे ते खूप मला पुढे सांगायचं होतं, पण मी जास्त स्ट्रेस न करता आता सांगतो, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे यशस्वी लोक दिसत आहेत, ओके, यांचे कुठेतरी निसर्गा थ्रू म्हणा किंवा काही थ्रू जुळून आलेलं असतं. आणि त्या गोष्टी त्याला सहज शक्य झालेल्या असतात. त्यामुळे तुम्ही जिथे आहात ते तिथे तुमचं काय लक आहे ते ओळखा आणि त्यानुसार प्रयत्न करा. याच्यामध्ये अजून छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर एक जण 800 करोड प्रॉपर्टी घेऊन बसलेला होता. 800 करोड. पण त्याचं असं म्हणणं होतं की नाही, मला बिलिनियरच व्हायचंय, मला खूप पैसा कमवायचा आहे आणि 800 करोड इज नॉट सफिशियंट फॉर मी. आणि त्याने ते खूप तुम्ही बाकीच्या जेलियस तो थोडा झाला आणि ग्रिडी झाला. मग त्यामुळे त्याने अजून 2 नंबरच्या गोष्टी सुरू करायला सुरुवात केल्या आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. आणि नेमका तो पकडला गेला, अरेस्ट झाला आणि मग तिची काय मिळकत होती त्याची 800 करोड, ती पण जप्त झाली. द थिंग इज दॅट व्हेन वी समजा 800 करोड घेऊन बसलोय आणि मी एका बरोबर कम्पेअर करतोय की त्याचं लकच मला माहित नाहीये. ओके. की त्याचं लक काय, की त्याला सगळं जुळून आलं. अरे त्याच्या आई वडीलही त्या बिझनेसमध्ये होते, सगळ्या गोष्टी त्याच्या बिझनेसमध्ये होते, नातेवाईक बिझनेसमध्ये होते. आणि तो अशा कंट्रीमध्ये होता की तिथे ट्रेडिंग करणं सोपं होतं, तिथे व्यापार करणं सोपं होतं, त्यामुळे त्याला सहज शक्य झालं. आणि कमवायत तर खूप उंचावर जाऊ शकला. पण मी अशा कंडिशनमध्ये आहे की तिथे मी त्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये नाहीये, त्यामुळे मला जे यश मिळणार आहे त्याला मे बी आय 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 नीड मोर हार्ड वर्क, किंवा मी तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. मी तेवढं लकी नाहीये. हे तुम्ही तेव्हा समजून घेणार. म्हणजे नाही तर पळतोय आपण. एवढं सगळं असून सुद्धा आपण पळतोय आणि मग कुठेतरी आपण फसतो. तर अजून छान एक्झाम्पल आहे ते बिल गेट्सचं आल्यानंतर मी सांगतो. तसं रिस्कच्या बाबतीमध्ये म्हटलंय, अ हेल्थ क्रायसिस, अन अनएक्सपेक्टेड जॉब लॉस. म्हणजे आता 2008चं कुणाला असं वाटलं होतं की 2008ला क्रायसिस यावं, मंदी यावी, असं कोणाला वाटलं नव्हतं. पण आली ना ती. हे तुमच्या हातात नव्हतं. ओके. म्हणजे ते आलेली आहे, आता तुम्ही काय करणार आहे? करोना आलाय, आता तुम्ही काय करणार आहे? व्हॉट द प्रेझेंट यू कॅन डू. ओके. तर मग हे तुमच्या हातात नसतं. हे धोके असतात, हे तुमच्या हातात नसतात.
ओके. अ मार्केट क्रॅश दॅट वाईप्स युअर सेव्हिंग डिस्पाइट स्मार्ट डिसिजन. म्हणजे तुम्ही खूप हुशार आहे, खूप स्मार्ट आहे. ओके, इव्हन यू आर गिव्हिंग अ स्पीच. पण अशा करोना आला किंवा क्रायसिस आला, तुमची किती जरी हुशारी असली तरी तुम्हाला त्याच्या पुढे हात टेकवाच लागले. यू कांट डू एनिथिंग. ओके, ही रिस्क पण तुमच्या आयुष्यामध्ये असणार आहे. तर अजून पुढच्या अँगलमध्ये आता तुम्हाला सांगतो आणि मेन जी आपल्या आजची गोष्ट आहे ती तुमच्याबरोबर शेअर करतो. तर तुम्हाला सगळ्यांना बिल गेट्स माहिती आहे. ओके, मायक्रोसॉफ्टचे जनक म्हणता येईल. तर त्यांनी सांगितलं की बिल गेट्स जर तुम्ही बघितलं तर किती लकी होते. तर याचं जर अनालिसिस त्यांनी केलं, तर ऑथरने केलंय, मॉर्गन सरांनी हे अनालिसिस केलं. तर अनालिसिस करताना ते असं सांगतात की 1968ला त्यांनी ऍडमिशन घेतलं. लेक साईड नावाची स्कूल होती, त्या स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. आता 1968ला जेव्हा ऍडमिशन घेतलं तर त्यांनी डाटा दिला, त्यात ते असं म्हणतात की हायस्कूल एज पीपल इन द वर्ल्ड. वर्ल्डमध्ये हायस्कूल एज पीपल किती होते साधारण, तर त्यांनी सांगितलं 30 कोटी. म्हणजे मी आता रॅन्डम सांगतोय, 30 कोटी 3 लाख, 30 कोटी 30 लाख. मी मी आता एक फक्त ड्राफ्ट घेण्यासाठी 30 कोटी म्हणतोय. तर 1968 साली जगामध्ये हायस्कूलमध्ये जाणारे जाणारे मुलं 30 कोटी होते. त्यापैकी युनायटेड स्टेटमध्ये राहणारे लोक जवळजवळ त्यांनी सांगितलंय की 1,80,00,000, इफ आय एम नॉट रॉंग. तर एवढे विद्यार्थी युनायटेड स्टेटमध्ये राहत होते. त्यामध्ये लिव्हिंग इन वॉशिंग्टन, म्हणजे युनायटेड स्टेटमध्ये पण वॉशिंग्टनमध्ये राहणारे लोक किती होते, तर 2,70,000. ओके, तर 2,70,000 हे विद्यार्थी वॉशिंग्टन या स्टेटमध्ये राहत होते. आणि वॉशिंग्टन मधला जो दुसरा सिटल एरिया आहे, तो आहे लिव्हिंग इन द सिटल एरिया. ह्या लिव्हिंग इन द सिटल एरियामध्ये जवळजवळ 1 लाख विद्यार्थी राहत होते सिटल एरियामध्ये. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, वर्ल्डमध्ये आहे 30 कोटी, युनायटेड स्टेटमध्ये आहे 1,80,000, वॉशिंग्टन स्टेटमध्ये आहे 2,70,000. आणि जिथे ती स्कूल आहे, कुठली, जिथे कम्प्युटर आलेला आहे, जिथे त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्या एरियामध्ये, त्या सिटल एरियामध्ये, जसं आपल्याकडे तालुका असतो, तसं ह्या तालुक्यामध्ये किती लोक होते, किती विद्यार्थी होते, 1 लाख विद्यार्थी होते. आता ह्या सिटल एरियामध्ये 1 लाख विद्यार्थी होते, तर 1 लाख विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थी त्या लेक साईड स्कूलला शिकत होते. लेक साईड स्कूल म्हणजे तिथे असं आहे की पहिलं कम्प्युटर ज्यांच्याकडे होतं, ज्या स्कूलमध्ये कम्प्युटर शिकवायचे, असं एकमेव स्कूल युनायटेड स्टेटमध्ये फक्त लेक साईडला होतं. तिथे बिल गेट्स हे यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं. म्हणजे तुम्ही नीट डाटा कॅल्क्युलेट केला, तुम्हाला कळेल की 30 कोटी लोकांमध्ये 300 विद्यार्थी त्या इथे शिकत होते आणि 300 मध्ये बिल गेट्स एक होते. मग त्यांनी लक सांगितलं की एका म्हणजे 10 लाख विद्यार्थ्यांमागे एकाचं लक आहे. ओके, तेवढे लकी बिल गेट्स होते. ओके, म्हणजे त्यांना आता जर 1968 साली तुम्हाला जर कम्प्युटर मिळालं असतं, ओके, तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट उभं करू शकले असते, तुम्ही मोठे होऊ शकले असते. एवढे लकी ते होते. आता याच्यामध्ये याच्यावरच लक नाही थांबलाय त्यांचं, बरं का. मी अजूनही तुम्हाला एक काही उदाहरणं सांगतोय, पण आधी हा डाटा समजून घ्या. बिल गेट्स 1 in 10 lakh बिफोर ही रोट अ सिंगल लाईन ऑफ कोड. म्हणजे त्यांनी अजून कम्प्युटरची एक कोड पण लिहिला नव्हता, त्याच्या आधीच ते एवढे लकी होते की 1 in 10 lakh. इफ देर हॅड बीन नॉट लेक साईड देर वुड हॅव बीन नो मायक्रोसॉफ्ट. जर लेक साईड नसतं तर मायक्रोसॉफ्ट उभंच राहिलं नसतं, असं स्वतः बिल गेट्स म्हणतात. आणि कधी म्हटलं ते 2005 साली असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एवढे लकी ते होते. आता वेन वी ट्राय टू कम्पेअर, ओके, अवर सेल्फ, इफ यू वॉन्ट टू मेक सच प्रोग्रेस इन युअर लाईफ, तर तेवढं इन्व्हायरमेंट आपल्याला आहे का? नाही. मग आपण तेवढं लकी जर तेवढे नसू, तर ते समजून घ्यायला हवं की अरे हा, माझं लक कशामध्ये आहे, किंवा मला आता कुठले फॅक्टर्स प्रो आहेत. ओके, मी कशा, म्हणजे मी माझं लक शोधायचं, मी कशामध्ये जास्त प्रो आहे, आणि तू यू कॅन टेक दॅट ऍडव्हान्टेज. ओके. अजून यात 2-3 फॅक्टर्स आहेत की तुम्ही बोलताना पण शेअर करू शकता, तुम्हाला यातनं काय समजतं. कारण बऱ्याच जणांचं इंटरप्रिटेशन प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं या चॅप्टर बद्दल. आता याच्यामध्ये अजून बघा ते किती लकी होते, याच्यामध्ये अजून एक सांगतोय मी. द लकी चेन, हाऊ अ र्युनेस स्केल्स क्रिएटेड $1 ट्रिलियन कंपनी. आता अजून मी यात दिले नाही, पण मी सांगतो तुम्हाला. ते लकी असे होते की तुम्हाला कळलं की एक एक 10 लाखामध्ये ते एक होते, मान्य आहे. पण जी स्कूल ज्यांनी सुरू केली त्याचं नाव होतं बिल डॉगल. आता हे बिल डॉगल आहे ना, हे एक नेव्ही पायलट होते.
आणि त्यांनी वर्ल्ड वॉर II मध्ये काम पण केलं, नेव्ही पायलट पण होते, पण त्यांना शिकण्यात प्रचंड आवड होती. आणि त्याचं असं म्हणणं होतं की मुलांनी ना, हे त्यांनी वर्ल्ड वॉर II बघितलेला तो माणूस होता, तर तो म्हटलं की यार, मुलांनी हे आजचं पारंपरिक शिक्षण सोडून द्यावं आणि काहीतरी टेक्नॉलॉजीचं शिक्षण घ्यावं. जसं आजही आपण म्हणतो ना की यार, तुम्ही जे आहे तेच मॅथ सायन्स करण्यापेक्षा काहीतरी एक्सपेरिमेंटल काहीतरी करूया. तसं त्यांनी तेव्हा 1968 साली त्याचं विजन होतं, म्हणून त्यांनी एक स्वतःच ती संस्था सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये तो मॅथ आणि सायन्स शिकवायचा. ही बिलीव्ह रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स मॅटर मोर दॅन बुक्स. ओके, अशी त्याची इच्छा होती आणि त्याच्यामुळे त्या शाळेमध्ये कम्प्युटर आले होते. हा पहिला संयोग झाला. दुसरं आलं द व्हिजन. इन 1965 टाइम शेअरिंग कम्प्युटिंग वॉज इन्व्हेंटेड. डॉगल सॉ द फ्युचर अँड न्यू स्टुडंट निडेड टू लर्न इट. जेव्हा त्याला कम्प्युटिंग क्षेत्रात कळलं 1965 साली, तेव्हाच त्याने सांगितलं की इथे आपण कम्प्युटर आणायचे. द मदर क्लब नावाचं आहे त्याच्यामध्ये पुढे. द लेक साइड स्कूल मदर क्लब रॅन अन अॅन्युअल रूमेस सेल. प्रोसीड $3,000. डॉगल पेटिशन देम टू स्पेंड इट ऑन अ कम्प्युटर. मग त्याच्यामध्ये काय झालं की त्या स्कूलची जे काही क्लब होता, जसं आपल्याकडे रोटरी क्लब असतो, त्यांनी $3,000 ठरवलं होतं की काहीतरी आपण नवीन इन्व्हेन्शनला द्यायचं, पे करायचं. तर डोगल सरांनी, बिल डोगल्सने विनंती केली की हे जे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत ना, म्हणे आपण हे इन्व्हेन्शनवर काहीतरी खर्च करू, जिथे कम्प्युटर येणार आहे तिथे खर्च करू. ओके, तुम्हाला माहिती कम्प्युटर अजूनही काहींना वाटतं की, म्हणजे नाही म्हटलं तरी बजेट आपल्याला विचार करावा लागतो की कुठपर्यंत जाईल. आता बरंच स्वस्त झालं, पण त्या काळी कम्प्युटर म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तर त्यांनी ते सगळं बजेट त्याच्यावर ओतलं आणि लेक साईडला कम्प्युटर त्यांनी घेतला. In 1968, a teletype Model 30 hooked to a G mainframe. Most university grant schools had nothing this advanced. मग त्यांनी जे कम्प्युटर मॉडेल 30चं घेतलं ते कोणत्या स्कूलमध्ये अवेलेबल नव्हतं. आणि ऍट द एज ऑफ 13 बिल गेट्स तिथे उपस्थित होते. ॲज ही अराइव्हड ॲट लेक साईड, फाउंड द कम्प्युटर, कुड नॉट स्टॉप युझिंग इट, स्टे आफ्टर स्कूल, लेट नाईट अँड वीकेंड. आणि बिल गेट्स जेव्हा तिथे दाखल झाले, तर त्यांनी जे कम्प्युटर बघितलं, तर त्यांचं असं असायचं की लेक्चर झालं की त्यांना 1 तास 2 तास दिला जायचो कम्प्युटर शिकण्यासाठी. पण बिल गेट्स यांनी काय केलं की त्यांना इतकी ती आवड होती की ते कम्प्युटरवर रात्र रात्र काम करत बसायचे. आणि पुढे त्यांचं सगळी गोष्ट मी सांगणारच आहे की बिल गेट्स तिथे असताना त्यांचे मित्र पण झाले. त्यातलं पहिलं नाव म्हटलं तर केंट्स म्हणून आहे. केंट्स इन्व्हेस नाव त्यांचं, केंट्स नावाचा त्यांचा मित्र झाला. आणि त्याच्यानंतर पॉल ॲलेन झाला. पॉल ॲलेन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मायक्रोसॉफ्टचं बॅकएंडचं काम ज्यांनी सांभाळलं, ओके, ते स्वतः पॉल ॲलेन आहेत. ओके, म्हणजे मायक्रोसॉफ्ट ज्यांनी मोठं करण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे, ते म्हणजे पॉल ॲलेन. बिल गेट्स आहे ते फ्रंटला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना दिसतं की बिल गेट्स, बिल गेट्स, बिल गेट्स, पण मागे बॅकग्राऊंडला त्यांना पॉल ॲलेन पण आहेत. त्यांनी खूप मोठं काम केलंय. मग तिथे त्यांची पॉल ॲलेन बरोबर मैत्री झाली, केट्स बरोबर मैत्री झाली आणि ते रात्र रात्र काम करायला लागले. आणि इवन डोगल सरांना पण एकदम विशेष वाटलं की अरे ही मुलं आता शिकतील. तर त्यांनी आठवड्याभरामध्ये ते कम्प्युटर डायरेक्ट सर करून टाकलं की चालवायचं कसं, हे ते शिकून घेतलं एक एक आठवड्याभरामध्येच. आणि त्याच्यामध्ये ते इन्व्हेन्शन करायला लागले की अरे असं करू, तसं करू, तसं करू. इवन फोर्ब्सचं मॅसेज यायचं त्या काळी पण त्यांना, तर ते विचारायचे अरे याच्यामध्ये पण आपण अशी कंपनी ओपन करू की त्या कंपनीमध्ये आपलं नाव असेल. इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल होत्या. ह्या पद्धतीचे लकी ते होते. ओके. मग आता का होते वी कांट आस्क, पण ते लकी होते, वी शुड ऍक्सेप्ट इट, की हा ते लकी होते, तिथपर्यंत ते गेले. ओके, आणि त्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या आणि वी शुड ऍक्सेप्ट ही वॉज लकी. आणि ही टेक द ऍडव्हान्टेज ऑफ द सेम, की आता याच्यातून आपल्याला भारी काय करता येईल, त्याचं त्यांनी बरोबर ऍडव्हान्टेज घेतलं आणि त्यांना त्यांचं लक कळालं. पुढे बघा. आय थिंक यू आर गेटिंग इंटरेस्ट इन टू इट. आता रिक्स बद्दल सांगतोय. आता मी जास्त पूर्णपणे बोलेल, कारण मला काही गोष्टी आधी थोड्याशा ओपन अप नव्हत्या करायच्या. आता मी क्लिअरली बोलतो, कारण ती स्लाइड आली. अ, तर बिल गेट्स ज्यांचे मित्र होते, बिल गेट्स जेव्हा 8वीला होते, त्या 8वीला त्यांचा केंट्स एनव्हेन्स नावाचा मित्र झाला, केंट्स. तर तो केंट्स इतका ब्रिलियंट होता, म्हणजे जसे बिल गेट्स ब्रिलियंट होते, तसे केंट पण खूप ब्रिलियंट होते. आणि यांच्या दोघांची मैत्री खूप घट्ट होती. त्या पॉल ॲलन काही त्यांच्या पिक्चरमध्ये नव्हते. आणि यांची मैत्री इतकी घट्ट होती की हे तासन तास फोनवर बोलायचे. आणि बिल गेट्स आत्ताही इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की मला केंटचा नंबर अजूनही पाठ आहे. त्यांचा जो लँडलाईन नंबर होता तो त्यांचा अजूनही पाठ होता. ओके, तो पुस्तकामध्ये पण दिला की हा केंटचा नंबर होता. मग झालं असं की केंट्स आणि हे त्यांचं खूप गप्पा चालायच्या आणि ते म्हणले की असं करू, तसं करू. आणि केंटचं वैशिष्ट्य असं होतं बघा, तो 8वीचा विद्यार्थी.
त्याचं वैशिष्ट्य असं होतं, तो येताना नेहमी ब्रीफ केस घेऊन यायचा. आणि त्या ब्रीफ केसमध्ये पुढच्या 6-7 वर्षात काय करायचंय याच्या योजना आखलेल्या असायच्या, लिहिलेल्या असायच्या. आणि जेव्हा ते बिल गेट्स आणि ते डिस्कस करायचे, अरे वी विल डू दिस थिंग, आपण असं करू, आपण तसं करू, आणि त्या ब्रीफ केसमध्ये सगळं लिहिलेलं असायचं. आणि एवढं जबरदस्त या दोघांचं बॉन्डिंग होतं की ते खूप लवकरच ती कंपनी किंवा काय असेल ते स्टार्टअप करणार होते. मात्र केंट्स यांना आहे ना एक आवड होती, ती म्हणजे माउंटेनिंग, म्हणजे पर्वत सर करण्याची. मग ते एक दिवस आठवीला असताना, 8वी-9वीला असतानाच ते म्हणले की ठीक आहे, आम्ही चाललोय आता पर्वतारोहणाला चाललोय. आणि ते जेव्हा पर्वतारोहणाला गेले, तर त्या ठिकाणी नेमकं थोडा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते वारले. मॉर्गन होसेल यांनी सांगितलंय की केंट हे यांचं पण जर तुम्ही बघितलं तर हे थोडे रिस्क फॅक्टरमध्ये गेले. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की जर तुम्ही पूर्ण ऍव्हरेज बघितलं तर US मध्ये जितके लोक जातात गिर्यारोहणाला किंवा माउंटरिंगला, तर वर्षभरामध्ये 36 लोक मरतात साधारण ऑन अन ऍव्हरेज, त्याच्यामध्ये दगावतात. आणि त्यामध्ये जर तुम्ही डाटा काढला तर स्कूलमधले किती लोक दगावतात, तर स्कूलमधला एकही दगावत नाही. जर दगावतच म्हटलं तर खूपच झालं तर 10 लाखामध्ये एक जण असा की तो स्कूलचा एखादा स्टुडंट मरतो. कारण तुम्ही पर्यावरणाला जाताय, गिर्यारोहणाला जाताय, माउंटरिंगला जाताय, तर तिथे गेल्यानंतर लहान मुलं तर जाणारच नाही, 8वी-9वीचा, पण हा गेला. ओके. आणि अशा 10 लाखामध्ये एक होता की जो केंट होता आणि तो त्याच्यामध्ये सापडला. म्हणजे हे दुर्दैव. ओके. मग द थिंग इज दॅट हा त्याच्यामध्ये त्याचा रिस्क फॅक्टरमध्ये तो गेला किंवा त्याच्यामध्ये तो वारला. आता इथे तुम्हाला त्यांनी तो फरक सांगितलाय. बिल गेट्स एकीकडे लकी होते, त्यांचं लाईफलाईन पण चांगलं आहे. केंट्स इथं बघितलं तर ते खरं लकी होते, तिथे पोहोचले होते, त्या ठिकाणीच होते, लेक साईडलाच होते. मात्र असं थोडंसं ऍक्सिडेंट झाल्यानं त्यात ते दगावले. ओके. मग हे आपल्या हातात नाहीये, असं त्यांना प्रूव्ह करायचं. हे आपल्या हातात नाहीये, म्हणजे जगणं मरणं जसं आपल्या हातात नाहीये, तसं पुढचा जो काही तुमचा सक्सेस आहे, जे काही होणार आहे ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे आणि आपलं लक काय ते शोधणं आणि त्यानुसार आपण जास्तीत जास्त अपग्रेड करणं, हे आपल्या हातात आहे. आणि ज्यांच्याकडे ते नाहीये, त्यांनी जेलियस न होता, कम्पेअर न करता समजून घेणं की अरे हा, ही इज लकी बिकॉज ही इन USA राईट नाव, आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, सगळ्या इझिली मिळालेल्या आहेत. आजही माझा मित्र जो आज सध्या भारतात आहे, तर तो मला मी जसं त्याला विचारलं की, "का रे बाबा, कसं वाटतंय भारतामध्ये, कामं होत आहेत का?" तो म्हटला की नाही यार, ऍक्च्युली ते आहे, सगळं चांगलं आहे. कारण भारत म्हटलं की जेवायला खूप छान मिळतं म्हणे ऍज कम्पेअर टू USA. पण मला कामं ओढावे लागतात म्हणे. ओढावे लागतात म्हणजे ना, ते होत नाही असं, म्हणजे खूप गोष्टी असतात तिथे. म्हणजे आपले सण असतील किंवा मग बाकीचं वायफाय पासूनच्या सुविधा असतील, त्या सगळ्या गोष्टी ना मग खूप असं ओढाव्या लागतात म्हणे आणि बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तसं तिथे नाही. आम्ही एकदा लॅबमध्ये बसलो, सगळं अवेलेबल असतं, फक्त आम्ही कामावर फोकस करतो. द थिंग इज दॅट की हा फॅक्टर आहे, तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. नाहीतर मी फक्त कम्पेअर करतोय, मी फक्त मोठे स्वप्न बघतोय आणि मला माहितीच नाही मी माझे ऍडव्हान्टेज काय, माझे डिसएडव्हान्टेज काय, तर इथे थोडासा आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या दोन गोष्टी मी इथेच थोड्याशा ब्रीफ करतो. डिटेल दिलंय, वाटलं तुम्ही याच्यात वाचू शकता, म्हणजे PPT मध्ये माझ्या, की दोघांमध्ये लक काय होतं आणि दोघांचा रिस्क फॅक्टर काय होता. तर इथे टू साइड्स ऑफ द सेम म्हटलंय. लक, गुड आउटकम फ्रॉम द फोर्सेस आउटसाइड युअर कंट्रोल. बिल गेट्स 10 लाखामध्ये एक होते. बॅड आउटकम्स फ्रॉम द फोर्सेस आउटसाइड युअर कंट्रोल, दॅट इज कॉल्ड द रिस्क. केंट वन म्हणजे एक होते 10 लाखामध्ये, म्हणजे दोघांचं जर बघितलं तर एक दुर्भाग्य आणि भाग्य असं ह्या दोघांचा होता, जो की त्यांच्या हातात ती गोष्ट नव्हती. यू आर वन पर्सन इन अ गेम विथ द 7 बिलियन अदर पीपल अँड इन्फायनाइट मुव्हिंग पार्ट्स. हौसेल हौसेल असं सांगतायत की यू आर वन पर्सन इन अ गेम विथ 7 बिलियन अदर पीपल अँड इन्फायनाइट मुव्हिंग पार्ट्स. मग आपण पण कुठेतरी लकी आहोत. लक्षात घेत आहे का, की आपणही कसे लकी आहोत की अरे मी आज जिवंत आहे, मी श्वास घेतोय, आज मी इथे आहे, आज आपण एका क्लबमध्ये भेटलो आहोत, म्हणजे हे सुद्धा एक लकच आहे. आणि आज नाही म्हटलं तरी समजा आपण म्हणजे एक उदाहरण सांगतो की आपण समजा टॅक्स भरत असू, अरे आय एम एबल टू पे अ टॅक्स. ओके, कारण माझ्याकडे तेवढी ॲबिलिटी म्हणून मी टॅक्स भरू शकतो. हे पण एक लकच आहे. मी तुमच्याशी बोलू शकतो, इथे सगळं जुळून आलेलं आहे, कॅमेरा आहे, कम्प्युटर आहे, हे पण एक लकच आहे. मग ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी नाही होत. आज एवढी लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त 5 ते 10 जण एकत्र येतो की आपण एकत्र समोर आहोत, हे पण लक आहे. तर ह्या काही ऍडव्हान्टेज गोष्टी आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे. ओके. आणि रिक्षा बाबतीमध्ये पण आहे की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे काही गोष्टी घडतात, त्या पण आपण लवकर समजून घेतल्या पाहिजे.
आता इथे त्यांनी म्हटलंय की सक्सेस आणि फेल्युअर माय ओन. आय वर्क हार्ड, आय मेड स्मार्ट डिसिजन, आय अर्न धिस. हे आपल्या हातात आहे की आय वर्क हार्ड, मी खूप जास्त प्रयत्न करतो, मी कठोर मेहनत करतो, मी स्मार्ट डिसिजन घेतो. ओके. आणि फेल्युअर काय बॅड लक मध्ये, द मार्केट वॉज अनफेअर, दिस कुड हॅपन टू एनिवन. मार्केट अनफेअर आहे, काही होऊ शकतं. ओके, ते तुमच्या हातात नाहीये. ऑदर्स काय म्हणतात, दे जस्ट गॉट लकी, राईट प्लेस राईट टाइम, दे हॅड रिच पॅरेंट. ऑदर्स काय म्हणतील, मला माहिती मी कसं आहे, पण दुसरे लोक आपल्याला काय म्हणत असतात की अरे तो लकी आहे, तो ही इज इन राईट प्लेस ऍट द राईट टाइम, आणि त्याचे रिच पॅरेंट्स आहेत. ओके, ऍक्सेप्ट इट. त्यात काय याचा अर्थ आपण नाही करू शकत असं नाहीये, पण द थिंग इज दॅट आहे आहे. ओके. तर त्याचा ऍडव्हान्टेज त्यांनी घ्यावा, त्याच्यामध्ये आपण आपला वेळ घालू नये. दिस इज अ सायकोलॉजी ऑफ मनी. आपण बराच वेळ त्यातच घालतो आणि असाही विचार करत बसतो की अरे त्याच्याकडे आहे म्हणून तो मोठा झाला, पण मग आपण आपलं लक शोधलंच नाही ना. जसं आज मी तुमच्या समोर बोलतोय, म्हणजे मी जस्ट सांगतोय, मला एवढं कळलं की आय एम लकी दॅट आय कॅन टॉक. दिस इज माय लक. ओके, मग हे मला कळलं की नाही मी बोलू शकतो, मला एकदा वाचलं तर लगेच कळतं. ओके, इव्हन मला 1 तासाच्या, म्हणजे आता समजा एखादं स्पीच द्यायचंय आणि तुम्ही मला 15 मिनिटं फक्त काही नोट्स दिल्या, तर 15 मिनिटामध्ये मी ते वाचून लगेच सांगू शकतो, म्हणजे पूर्ण त्यात 1 दीड तास बोलू शकतो. हे दॅट्स लक आय गॉट. पण मग बाकीच्यांचं वेगळं लक असू शकतं, काहींना फायनान्शियल अनालिसिस पटकन कळतं. काहींचं असं असतं की कुठे धोका आहे त्यांना पटकन कळतं. म्हणजे कुठे इन्व्हेस्ट करावं, कुठे इन्व्हेस्ट करू नये हे त्यांना पटकन कळतं. काहींचं असं असतं की ते ड्राफ्टिंग मध्ये खूप छान असतात. म्हणजे त्यांना माहिती असतं की ड्राफ्ट कसं करावं, डिझाईन कसं करावं, कुठे पिच करावं. ओके, पोझिशनल मार्केटिंग कशी करावी. तर प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे. काहींना बोलताय खूप छान येतं, की फ्रंट मार्केटिंगला ते पटकन असतात की कसं बोलावं, कुठं केव्हा एखादा मुद्दा उपस्थित करावा किंवा मॅनेजमेंट समोर मांडावा. ओके, की कोणी आल्यानंतर त्याच्या अडचणी कशा हे करा. प्रत्येकाचं लक वेगळं आहे. तर आय थिंक वी शुड फाइंड आउट दॅट लक. कारण हसेल पण म्हणतात की प्रत्येक माणूस वेगळा आहे. ओके, आणि प्रत्येकाने आपापलं लक शोधायचं आहे. ओके, लक शोधायचं म्हणजे तुम्ही कुठल्या प्लेसमध्ये आहात आणि सगळ्यांपेक्षा तुम्हाला जास्त ऍडव्हान्टेज काय आहे? तो ऍडव्हान्टेज आपण, त्याचा वापर आपण करू शकतो. बॅड लक बद्दल किंवा फेल्युअर बद्दल ते असं सांगू शकतात की ऑदर्स काय म्हणतात, दे वेर लेझी, दे मेड अ बॅड डिसिजन, दे डिझर्व टू फेल. बरोबर ना. आता जर समजा मार्केट पडलं, तर आपण म्हणणारच नाही ना इट्स अ बॅड लक. आपण काय म्हणणार, अरे तुला कळलं नाही का, तू असं अपेक्षित करून तू आधीच तसं करायला पाहिजे की मार्केट पडू शकतं. असे कितीतरी दिग्गज लोक झाले की 2008ला भुईसपाट झालेले आहेत. ओके. द द थिंग इज दॅट की तेव्हा किती जरी तुम्ही हुशार असला, तरी मग निसर्गापुढे, ओके, आपण नाही आपलं डोकं चालू शकत. मग लोक तेव्हा असंच म्हणतील आपल्याला की अरे त्याचं मॅनेजमेंट चांगलं नव्हतं. लोक ते म्हणणारच आहेत, हे तुम्ही समजून घ्या. ओके. तर पण ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. ओके, म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, त्याच्यात जास्त वेळ घालवायचा आपल्याला नाहीये. ओके, आपल्या जे कंट्रोलमध्ये ते काम आपण करायचंय. आपल्याला जे चांगलं येतं ते आपण शोधायचं. नोबेल प्राइज विनर रॉबर्ट शिलर, ग्रेटेस्ट अनआन्सर क्वेश्चन, व्हॉट इज द एक्झॅक्ट रोल ऑफ लक इन सक्सेसफुल आउटकम. आता नोबेल प्राइज विनरच ते विचारतात की व्हॉट इज द एक्झॅक्ट रोल ऑफ लक इन सक्सेसफुल आउटकम. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस होत असाल, त्याचं लकचं त्याच्यामागे काय फॅक्टर किंवा त्याचं काही आहे का, फायदा आहे का. तर मॉर्गन हाऊसनी डायरेक्टली उत्तर दिलं की त्याचा खूप मोठा फायदा आहे आणि खूप मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. का? कारण की तुम्ही किती जरी हार्डवर्किंग केलं, इथे दिलंय त्यांनी, की तुम्ही खूप हार्डवर्क करत असाल, त्याने तुम्हाला सक्सेसच मिळेल याची गॅरंटी नाहीये. ओके. की तुम्ही समजा एका ठिकाणी विहीर खणताय, तिथे पाणी लागेलच याची गॅरंटी नाहीये. तुम्ही किती जरी टेक्नॉलॉजी आणल्या आणि तुम्हाला वाटलं की होऊन जाईल, तर तसं नाहीये. ओके. तसंच तुम्ही कुठेतरी काम करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की आता माझ्या सगळ्या गोष्टी जुळून येतील. जुळून येतीलच नाही. जर जुळून येत असेल दॅट्स क्वाईट अ लक. ओके. मग त्यांनी म्हटलंय, नॉट ऑल सक्सेस इज इक्वल टू हार्ड वर्क, नॉट ऑल पॉवर्टी इज इक्वल टू लेझीनेस. म्हणजे जर एखाद्याला गरिबी असेल, तर तुम्ही लक्षात घ्यायचं की त्याला गरिबी यामुळे नाही आली की तो लेझी आहे. असंही होऊ शकतं, बॅड लक आहे. मग ते सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये त्यांनी ते सांगितलं की दृष्टिकोन बदला, की पुढच्याला प्रत्येक वेळेस वाईट ठरवू नका. कोणाला आवडत नाही श्रीमंत व्हावं. ओके, प्रत्येकाला वाटतं श्रीमंत व्हावं, मग तो होत नाहीये याचा अर्थ तो लेझीच आहे असं नाहीये ना. मे बी बॅड लक. ओके, तसं तुम्ही एकदम लवकर श्रीमंत झाला याचा अर्थ तुमचं त्यात फार क्रेडिट आहे असं नाहीये. तुम्ही हार्डवर्किंग आहे मान्य आहे, पण काहीतरी लक पण असेल की ते चाललं पुढे. तसं जज पीपल इन्क्लुडिंग युअर सेल्फ जेंटली. त्यामुळे तुम्ही जेव्हा लोकांना जज करत असाल तर थोडं जेंटली
पोलाइटली काइंडली जज करा. एकदम हार्श करू नका की तुम्ही खूप श्रीमंत झाला म्हटल्यावर मग आता पुढच्याला मी लाथाडूनच टाकेल मग, किंवा पुढचं गरीब आहे म्हटलं मी काही बोलेल, असे तुम्ही करू नका. ओके. आता याच्यामध्ये खूप बोलण्यासारखं आहे. खूप डिबेटिंग पॉइंट्स पण असू शकतात असं मला वाटतं. कारण की आपण द सिक्रेट पण वाचलंय, आपण अट्रॅक्ट करतो या सगळ्या गोष्टी. पण हा एक फॅक्टर जर तुम्ही थोडासा बाजूने बघितला ना, तर तुम्हाला असं कळेल की ह्या गोष्टी आहेत, ह्या समजून घेणं या मॉर्गन हौसेल यांच्या चष्म्यातनं असं म्हणता येईल मला, की त्यांना तुम्हाला कळेल की आपण थोडे शांत होऊन जाऊ, की अरे आपण जरा जास्तच अहंकार बाळगत होतो माझ्याबद्दलचा, किंवा मी माझा जास्तच अहंकार बाळगत होतो की तो वेडाच आहे, तो सक्सेसफुल नाही. जसं गोयंका गुरुजी जे विपश्यनाचे ते सांगतात की कुठल्याही स्थितीमध्ये एक तर आपण समानता राहिली पाहिजे, आपल्या मनामध्ये इक्वॉनिमिटी आपण ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्यापेक्षा जर खालचा एखादा माणूस असेल तर त्याच्याबद्दल दया वाटली पाहिजे. आणि आपल्यापेक्षा जर मोठा असेल त्याचा आदर वाटला पाहिजे, त्याचं जेलियस नको व्हायला आपण. तर जस्ट वी विल ट्राय टू कीप इक्वॉनिमिटी, दॅट दॅट विल हेल्प अस टू ग्रो मोर अँड मोर अँड टू बी, म्हणजे हार्मनी पण आपल्या एका लाईफमध्ये राहील. मॉर्गन यांनी एक लेटर लिहिलंय त्यांच्या सनसाठी, आणि ते लिहितात की आफ्टर हिज सन वॉज बॉर्न, हॉसेल रोट हिम अ लेटर. दिस इज द मोस्ट पॉवरफुल पार्ट ऑफ चॅप्टर 2. मग काय लिहिलंय बघा बरं. ते सनला काय लिहित की सम पीपल आर बॉर्न इन टू फॅमिली दॅट एनकरेज एज्युकेशन. म्हणजे काही मुलं अशा ठिकाणी जन्माला आले जिथे एज्युकेशन एनकरेज केलं जातं. ऑदर आर अगेन्स्ट इट. मग काही फॅमिलीमध्ये अजिबात शिकू दिलं जात नाही. आता बघा तुम्ही जर पाकिस्तान किंवा इकडचा साईड जर बघितलं तर मुलींना नाही शिकवू दिलं जात. इव्हन आता पण कुठेतरी प्रोटेस्ट चालू आहे तिथे पाकिस्तानमध्ये, त्यांनी राईट टू एज्युकेशन म्हणजे आम्हाला फंडामेंटल एज्युकेशन पाहिजे, त्यांनी डायरेक्ट त्या मुलींना गोळ्या घातल्यात. मग काही ठिकाणी एनकरेज केलं जातं, काही ठिकाणी केलं नाही जात. सम आर बॉर्न इन टू फ्लरिशिंग इकॉनॉमिक्स एनकरेजिंग एंटरप्रिनरशिप. काही ठिकाणी वाव दिला जातो की अरे तू बिझनेस कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आपल्या पण माहिती आहे आपल्या इथे जर तुम्ही अं, एक प्रकारची कम्युनिटी बघितली तिथे सांगितलं जातं आम्हाला जॉब नाही करायचा, आम्ही बिझनेस करतो, आमचा पारंपरिक बिझनेस आहे. बिझनेसला प्रमोट करताना नोकऱ्या नाही आवडत. ओके. मग प्रत्येकाची फॅमिलीज वेगळी. ऑदर आर बॉर्न इन टू वॉर अँड डिस्ट्रिब्युशन्स. काही जण अशा ठिकाणी जन्माला आहे जिथे सारखे भांडणच आहे, जिथे सारखे वॉर आहेत, सारखे बॉम्ब पडतायत. ओके. आय वॉन्ट यू टू बी सक्सेसफुल अँड आय वॉन्ट यू टू अर्न इट. तर आता मला असं वाटतं, म्हणजे तो सांगतोय मुलाला की आय वॉन्ट यू टू बी सक्सेसफुल, मला असं वाटतं तू खूप यश मिळवावं. आय वॉन्ट यू टू अर्न इट, आणि तू ते मिळवावं. बट रिअलाइज दॅट नॉट ऑल सक्सेस इज ड्यू टू हार्डवर्क. पण तू हे समजून घे की तुला जे काही सक्सेस मिळणार आहे ते सगळं हार्डवर्कमुळेच मिळणार आहे असं नाही. अँड नॉट ऑल पॉवर्टी इज ड्यू टू लेझीनेस. जी पण तुझ्या आयुष्यामध्ये गरिबी येणार आहे ती फक्त तुझ्या लेझीनेसमुळेच येते असं नाही. कीप दिस इन युअर माइंड वेन जजिंग पीपल इन्क्लुडिंग युअर सेल्फ. आणि हे तुझ्या मनामध्ये तू लक्षात नेहमी ठेव. जेव्हा तू लोकांना जज करशील आणि स्वतःलाही जज करशील, त्यामुळे कोणालाही कमी, म्हणजे स्वतःला तर कमी समजूच नको. कारण हे बाकीचे पण फॅक्टर्स आहेत की त्यामुळे पण तू गरीब राहू शकतो, बाकीचे फॅक्टर त्यामुळे पण तू श्रीमंत होऊ शकतो. त्याच पद्धतीने जो पुढचा माणूस आहे तो पण तुला श्रीमंत किंवा गरीब या दोन्ही फॅक्टरमुळे दिसू शकतो. त्यामुळे बी पोलाइट. ओके. बी जेंटल वाईल ट्रीटिंग अदर पीपल. तसं छान त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. नथिंग इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज इट सीम्स. तुम्हाला जे दिसतंय ते चांगलंही नाही वाईट नाहीये जितकं तुम्हाला दिसतंय. बरोबर ना. आपल्याला कधी कधी खूपच वाईट वाटायला लागतं किंवा खूपच चांगलं वाटतं, तर तसं काही नाहीये की ते दिसतं तसंच आहे असं नाहीये. त्याच्यामागे बरेच फॅक्टर्स त्यांनी दिलेले आहेत. वेन थिंग्स गो व्हेरी वेल, रिअलाइज इट्स नॉट गुड ॲज यू थिंक. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी चालल्या याचा अर्थ त्या खूपच चांगल्या चालल्या असंही नसू शकतं. यू आर नॉट इनविन्सिबल, असंही नाहीये. म्हणजे तुम्हाला कोणी हरू शकत नाही असंही नाहीये. लक वॉज ऑलमोस्ट सर्टनली पार्ट ऑफ इट. लक, कोसिन, रिक्स कॅन रिव्हर्स इट जस्ट ॲज फास्ट. म्हणजे जितकं तुम्ही सक्सेस होताय त्या एका रात्रीत तुम्ही बँकरप्ट पण होऊ शकता. सक्सेस इज अ लॉसी टीचर. इट सिड्यूस स्मार्ट पीपल इन टू थिंकिंग दे कांट लूज. ओके. मग लक असं आहे की कधी कधी अहंकार पण येऊन जातो. लक म्हणण्यापेक्षा सक्सेस. सक्सेस असं आहे की कधी कधी अहंकार येऊन जातो आणि मग माणसाला असं वाटतं की आपण खूपच हुशार आहे काय. जसं एक ट्रेडर होता की 2004 ते 2007 पर्यंत तो प्रत्येक गोष्टीत जिथे हात घालायचा त्या गोष्टी ते सक्सेसफुल व्हायचा. कुठलाही ट्रेड लावला की तिथे तो सक्सेसफुल व्हायचा. मात्र 2008 साली एकदम तो जमिनीवर आला. मग इथे सांगितलं की एका रात्रीत पण ते सगळं तुमचं उतरू शकतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे लक आहे ते समजून तुम्ही घ्या. वेन थिंग्स गो व्हेरी बॅडली, रिअलाइज इट्स नॉट बॅड ॲज यू थिंक. मग एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडत असेल तर पेशन्स ठेवा.
ती एवढी बॅड नाहीये की जितकी असायला हवी. ऍटलिस्ट तुमच्याकडे तुम्ही श्वास घेताय, जिवंत आहे, हातपाय सगळे व्यवस्थित आहे. त्यामुळे एकदम खूपच स्वतःला डिसअपॉइंट पण करू नका. आणि याच्यामध्ये तुमचंच गोष्ट नाही, ती इन्व्हायरमेंट तसं आहे. तर त्या वेळेमध्ये तो फेस तसा आहे. त्यामुळे ते बॅड लक चालू आहे. त्यातनं तुम्ही परत आज ना उद्या परत लक कसं एकदम फिरू शकता, तसं बॅड लक पण फिरून तुमचं लकी तुम्ही होऊ शकता. युअर डिसिजन मे नॉट हॅव बीन द प्रॉब्लेम. तुम्ही जे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो ना, मी असे डिसिजन घेतोय तर प्रत्येक वेळेस चुकतातच आहे. पण मे बी तुमचं डिसिजन नसतील चुकत, बाकीच्या गोष्टी चालू आहेत त्याला प्रो नसतील. रिस्क हॅपन इव्हन टू गुड डिसिजन. द गोल सर्व्हायवल लॉंग इनफ फॉर ऑड्स टू टर्न इन टू युअर फेवर. बघा, शेवटी तेच सांगितलंय. त्यामुळे तुम्ही बाकी काही टेन्शन घेऊ नका. लॉंग टर्म पारी आपल्याला खेळायची. ओके, त्यामुळे समजून घ्या, आता जर एखादी गोष्ट वर्क होत नाही पण पुढे होणार नाही असं नाहीये. स्टे कन्सिस्टंट. आज ना उद्या त्या गोष्टी तुमच्या हॅपन होतील. ओके, म्हणजे इनडायरेक्टली त्यांना हे सांगायचं, जर सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये जर तुम्ही आज गरीब असाल तर उद्या तुम्ही श्रीमंत होऊ शकता. याचा अर्थ असा अझ्युम करू नका की तुम्ही बॅडच आहात. ओके, लक कधी बदलू शकतं. आणि जे लकी आहेत, ज्यांना ऑलरेडी आई वडिलांकडनं म्हणा किंवा मिळाले असतील सगळे पैसे, त्याचा अर्थ त्यांना टिकवण्यासाठी अजून चांगल्या गोष्टी पण करायच्या. ते लकमुळे मिळाले हे ते समजून घ्या. मग तुम्ही ग्राउंडवर राहाल. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, जसं एक 10वीचा विद्यार्थी होता की काही दिवसापूर्वी मला भेटायला आला. आणि मी विचारलं, काय काय चाललं? काय नाही सर म्हणे, आता मस्त पैकी जिम लावली, हे काय बुलेट घेऊन घेतली, आयफोन आहे, सगळं याच्यात बोलला. म्हटलं अरे बापरे, खूप छान आहे म्हटलं. म्हटलं मार्क किती पडले 10th ला? तर तो मार्क त्यांनी सांगितलं नाही, पण मला माहिती होतं. ही जस्ट गॉट 70%. म्हटलं आता जे हे मार्क तुला फक्त 70% आहे, त्यावर तुम्हाला आज आयफोन दाखवतोय, बुलेट ते गाडी दाखवतोय, हे सगळ्या गोष्टी दाखवतोय. पण मेन जे दाखवायला हवं होतं, जे मार्क ते नाही हे सगळं आईवडिलांचं क्रेडिट तू दाखवतोय. आणि त्याच्यामुळे तू एवढं का वरती आहेस? म्हटलं तू ग्राउंड लेवलला आहे. अजून तुला तुझं कर्तृत्व दाखवायचंय, तुला खूप मोठं व्हायचंय. आय नो यू आर लकी. तू लकी असं काय तुला गोष्टी मिळाल्या, पण यामुळे तुझा अहंकार नको वाढायला. ओके, तर तू सगळ्यांबरोबर चांगलं वाग. ओके. तर मग ते त्याला थोडं कळलं आणि मग तो थोडा ग्राउंडला आला. पण द थिंग इज दॅट की ह्या गोष्टी होतात की आपल्याकडे एकदम अचानक सगळा पैसा आला तर आपल्याला कळत नाही. दिस आय गॉट ड्यू टू लक. की मी ह्या फॅमिलीमध्ये आलो, माझे आई वडील चांगल्या ठिकाणी आज पोझिशनला आहे, त्यामुळे मला सगळं जुळून आलं आणि मी आज लकी. ओके. तर हे जेव्हा तुम्हाला कळतं, तुम्ही नेहमी ग्राउंड लेवलला असता. ओके. तर शेवटच्या स्लाइडकडे आपण वळतो आहोत. फॉर एव्हरी बिल गेट्स देर इज अ केंट एव्हान्स. म्हणजे जिथे जिथे बिल गेट्स आहे तिथे असे काही मित्र पण आहेत जिथे केंट्स पण होऊन गेलेले आहेत. ओके, सगळेच लकी नाही, काही अनलकी सुद्धा आहेत. हु वॉज जस्ट स्किल अँड ड्रिव्हन बट एंडेड अप ऑन द अदर साइड. म्हणजे केंट सुद्धा तेवढाच स्किलफुल होता, तेवढाच जबरदस्त माणूस होता, ब्रिलियंट होता. ओके, बट एंडेड ऑन द अदर साइड ऑफ लाईफ रुडलेट. म्हणजे शेवटी तो झालं, म्हणजे एका लाईफच्या ट्रॅपमध्ये सापडला आणि झालं, म्हणजे त्याचं आयुष्य थोडं कमी होतं. ओके, ह्या गोष्टी होतात. इफ यू गिव्ह luck and risk their proper respect, you realize that when judging people's success, both your own and others, it's never as good as bad as it seems. त्यामुळे लक आणि रिस्क ह्यांना तुम्ही प्रॉपर रिस्पेक्ट द्या. आणि लोकांना जज करताना पोलाइटली जज करा. ओके. आणि रिस्पेक्ट ठेवा प्रत्येकाचा. आणि स्वतःचा पण जो काही गोष्ट चालल्या आहेत आयुष्यामध्ये, त्याच्याला पण एक थोडं तिराहित म्हणून बघा. की आज मला ह्या सगळ्या ज्या गोष्टी भेटतात त्या एक लकमुळे मिळतात, सगळ्या गोष्टी जुळून येतात. यू मस्ट थँक्स टू गॉड. आणि एखादा फेज असा असेल की अरे नाही, माझ्या कुठल्याच गोष्टी वर्क होत नाही, तर तुम्ही त्या बॅड फेजमध्ये आहात, तुम्ही तिथूनही बाहेर पडणार आहात. त्यामुळे तो पेशन्सही ठेवा. पण दोन्ही फेजमध्ये तुम्हाला शांत राहायचंय, रिस्पेक्टफुल राहायचंय. तुम्ही त्याच्यातनं पण बाहेर पडणार आहात. तसा हा सुंदर चॅप्टर होता. आय ट्राय फ्रॉम माय साईड की हा असा आहे. ओके, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? तुम्ही अजून हा कसा कोरिलेट करताय ते तुम्ही आता सांगू शकता. इथे मी हे संभाषण पूर्ण करतोय. तुम्हाला कसं वाटलं आता तुम्ही बोललात तर बरं होईल, म्हणजे अजून आपल्याला त्याच्यात अजून थोडा उंचावर नेता येईल हा पाठ. येस, एनीवन वॉन्ट्स टू शेअर? समजला का? काय वाटलं? रिक्स अँड लक. छान चॅप्टर होतं सर. येस. समजलं आणि बरंच काही शिकायला पण भेटलं. ओके, ग्रेट. अजून कोणाला शेअर करायचंय? येस. छान टॉपिक होता सर. आपण असं म्हणतो की जे आयुष्यात म्हणजे असं कृष्ण सांगतात
की नथिंग इज परमनंट. म्हणजे जी आता फेज चालू आहे ती बदलणार आहे, हो. किंवा एखाद्या गोष्टीसाठी काळ हे उत्तर आहे. आणि म्हणजे तेच की जर फायनान्शियल कंडिशन मध्ये आता आपण प्रॉपर नसू तर आपला माइंडसेट चेंज करून आपण बदलू शकतो गोष्टी. आणि इथे एक्झॅक्टली. पण आपण द सिक्रेट अप्लाय करू शकतो की म्हणजे जरी आता आपण म्हणजे आपण जी 3D मध्ये आहोत आता, ते इमॅजिन न करता आपल्याला जे हवंय की आपण सुबत्तेत जगत आहोत असा विचार करून आपण आपली फेथ चेंज करू शकतो. एक्झॅक्टली. छान. सांगळे सरांचा पण मेसेज आहे की चॅप्टर समजला, चॅप्टर छान होतं. ग्रेट. तर ठीक आहे. मलाही आवडला हा चॅप्टर, कारण की बऱ्याचशा गोष्टी आपण कम्पेअर करत असतो बऱ्याच वेळेस, की अरे मला एवढं व्हायचं, पण आपण तो फेज बघत नाही. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक सांगायचं आहे, की काही लोक युपीएससीचा म्हणजे काही विद्यार्थी युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात करतात आणि ते म्हणतात की अरे युपीएससीला हा तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये झाला, म्हणजे वयाच्या 21व्या साली एक जण आय एस होऊन गेला. ओके. आणि मग ते म्हणतात, अरे मी का नाही होऊ शकत? मग आई वडील पण खूप फोर्स करतात त्या मुलाला, अरे तू 21व्या वर्षी तू पण व्हायला पाहिजे. पण मग तेव्हा आपण हे बघत नाही की दॅट गाय वॉज लकी. ओके, त्याच्या घरी ते एन्व्हायरमेंट होतं, त्या म्हणजे ते त्यांचं क्रेडिट पण द्यावं लागेल आपल्याला. नो डाऊट इन दॅट, आय विल गिव्ह अ क्रेडिट टू दॅम ऑल्सो. पण आपण तो विचार करायला पाहिजे की अरे हे त्याच्या वडिलांनी आधी ट्राय केला होता, त्याचं एन्व्हायरमेंट तसं होतं, लहानपणापासून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या, आणि ह्या सगळ्या याच्यामधनं ते जात जात मग ते सिलेक्ट झाले. मग त्या पद्धतीने आपलं जर आपल्याला आय एस व्हायचं ही गोष्टच आपल्याला 12वी नंतर कळते, मग आपण अभ्यास कधी सुरू करणार आहोत? किंवा खूप उशीर झाल्यानंतर मग ते 21 वर्षापर्यंत आपण क्रॅक नाही करू शकत. मग थिंक इज दॅट की आपण अनालिसिस करून घ्यायचं की आपण कशा बाबतीत लकी आहोत, आणि ती गोष्ट जर आपण सुरुवात केली, किंवा आपलं बॅड लक काय आहे किंवा गुड लक काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी जर आपण जज करून घेतल्या, तर त्यामुळे लोकांबद्दल आपला थोडा आदरही राहील, तिरस्कार वाटणार नाही. जेलियस आपण कधी कधी जळतो लोकांविषयी, ते जळणारही नाही आपण, की अरे हा ठीक आहे, ह्या ह्या गोष्टी आहेत, मला ह्या गोष्टी बेस्ट आहेत माझ्यासाठी, मग मी ह्या गोष्टी करेल. तर एक छान असा सेल्फ अवेअरनेसचा हा चॅप्टर होता. तर खूप छान वाटलं. आणि तुम्ही सगळे जॉईन झालात, ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. आपण थांबतो आहोत. धन्यवाद. 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 येस.